छोटे से ब्रेक के बाद एक बार फिर आपका स्वागत है न्यूज 24/7 तक। मैं हूं आपके साथ निशा नामदेव। आइए रुक करते इस वक्त की बड़ी खबर की ओर। महाराष्ट्र के चंद्रपुर से सामने आई बड़ी खबर, जिससे जिले के पालक मंत्री व महाराष्ट्र के वन मंत्री के कार्यक्रम को कवर करने व वन मंत्री के विशेष आग्रह के बुलावे पर गए पत्रकारों को अपमान करने वाले वन विभाग के अधिकारियों पर कार्रवाई की मांग चंद्रपुर जिले के इलेक्ट्रॉनिक मीडिया और प्रिंट मीडिया ने की है। कल रविवार को वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व वन विभाग की ओर से अयोध्या की तर्ज पर सीता मां को रावण से बचाने गए जटायु, जो कि मारे गया था और अंतिम सांस तक भगवान श्री राम की राह देखकर श्री राम जी को सीता मां का किसने अपहरण किया, यह बताने के लिए अपनी आखिरी सांस बचाकर रखी थी। उन्हीं की याद में वह 500 साल बाद पुनः बन रहे अयोध्या नगरी में रामलला के मंदिर व प्राण प्रतिष्ठान के शुभ अवसर पर रविवार को ताडोबा नेशनल पार्क में 7 जटायु छोड़े जाने थे, जिसके लिए रविवार को जिले के नामी ग्रामीण ज्येष्ठ पत्रकारों को फॉरेस्ट विभाग की ओर से आमंत्रित किया गया था, जिसमें वन विभाग की ओर से इन पत्रकारों का वन विभाग के अधिकारियों के द्वारा अपमानित किया जाना, ये बहुत बड़ी बात चंद्रपुर जिले में वह घटित हुई है, जिसमें अब महाराष्ट्र के वन मंत्री क्या करेंगे और क्या फॉरेस्ट विभाग के अधिकारियों पर कुछ कार्रवाई होगी, यह तो देखने वाली बात है। संजय तिवारी की रिपोर्ट। प्राणी श्रृंखला में एक महत्वपूर्ण श्रृंखला की कड़ी रही है, मगर अभी वो 60,000 से भी कम हो गए हैं। ये पहला ऐसा स्वच्छता दूत है जो हमारे इस वसुंधरा में अपना स्वच्छता के बारे में योगदान देता है। कथाओं में तो जटायु की कथाएं हमने बहुत बार उल्लेख सुना है, मगर अब हम पे ये जिम्मेदारी है कि हम प्रभु राम की प्राण प्रतिष्ठा करते हुए जटायु का संवर्धन संरक्षण करने के लिए भी नियोजन करें। आज ताडोबा में प्रवीण परदेशी जी, जो बॉम्बे हिस्ट्री नेचुरल सोसाइटी के प्रमुख है, हमारे पीसीसीएफ, हमारे महिब गुप्ता जी, रामगांवकर और सभी वन विभाग के अधिकारियों ने कल के प्राण प्रतिष्ठा का एक सुयोग देखते हुए आज यहाँ पे हमने जटायु के संवर्धन केंद्र की शुरुआत की है। ये धीरे धीरे बढ़ते जाएंगे और आसमान में उनको मुक्त करते हुए निश्चित रूप से ताडोबा जंगल की शान ये जटायु भी बढ़ाएंगे, ऐसा मेरा विश्वास है। वन विभाग इस दृष्टिकोण से अग्रसर होगा। अभी हमके राजस्थान के मंत्री, वन मंत्रियों ने भी हमको यहाँ से हमारी वाघिन मांगी है। हम भी उसके बदले में मालढोक पक्षी लाकर उसका भी एक अच्छा संशोधन, संरक्षण और संवर्धन केंद्र निश्चित रूप से करेंगे। ताडोबा यह भी जगत प्रसिद्ध एक टाइगर प्रोजेक्ट हुआ है। हमारे जिले में विश्व के सबसे ज्यादा टाइगर है 230, और 230 टाइगर रहने वाला विश्व का अकेला जिला है। तो ये प्राणी सृष्टि की श्रृंखला फिर ऐसे ही तेजी से आगे बढ़े और ये श्रृंखला अपने आप में पूर्णत्व की ओर जाए, इसलिए आज ये जटायु संवर्धन संरक्षण, इसलिए आज जटायु की मुक्ति यहाँ की है। वो ये निसर्ग मुक्त कब तक हो पाएंगे? वो तो टप्पे टप्पे से होती है, उसकी प्रोसेस होती है। जैसे प्रोसेस के बाद वो अंडे देंगे, फिर उसको आसमान में उसकी प्रोसेस होती है। काय प्रकार आहे माहिती आहे का, वन विभागाने सर्व पत्रकारांना आमंत्रित केलं होतं आणि आज एक साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान वन विभागाच्या म्हणजे संरक्षणाकरता, पर्यावरणाच्या संरक्षणाकरता या ठिकाणी वल्चर सोडण्याचं म्हणजे गिधाड सोडण्याचा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला सकाळी 10 ते 11 वाजेपासून पत्रकार हे येण्याच्या तयारीत होते, त्या उत्साहात होते, त्या पक्षाला बघायचा त्यांचा एक आनंद होता आणि त्याच्यानंतर ते सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये आणि वन अधिकाऱ्यांच्या समक्ष ते पक्षी जंगलामध्ये सोडणं असा हा एक छोटासा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये सर्व पत्रकारांना आमंत्रित केलं होतं। त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था ती देखील वन विभागाने केली होती, त्यांचा जेवणाची व्यवस्था देखील वन विभागाने केली होती। पण ऐन वेळेस म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की या वन विभागाचे जे अधिकारी यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, हा एक प्रश्न मोठा कळीचा मुद्दा आहे हा। कारण सुधीर मुनगंटीवार जेव्हा वनमंत्री, जेव्हा सुधीर मुनगंटीवार वल्चर सोडण्याच्या कार्यक्रमाची दृश्य आम्हाला प्रत्येकाला टिपायची होती, आम्हाला कॅमेराबद्ध करायची होती आणि त्याच्यावर आम्हाला एक बातमी करायची होती। वारंवार अशा सूचना सुधीर मुनगंटीवारजींनी एनडीमध्ये एक साधारणतः 4-5 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामध्ये देखील। आणि हा सगळा एक जागतिक दर्जाचा हा कार्यक्रम होता चंद्रपूरमध्ये आणि यामध्ये चंद्रपूरचं नावाला प्रसिद्धी होती, चंद्रपूरचं नाव मोठं झालं असतं। परंतु वन विभागाचा गलथानपणा म्हणा किंवा वन विभागाला डोकं नसल्यासारखं त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वर्तणूक केली आणि तो जो वल्चर सोडायचा जो कार्यक्रम होता त्याची आम्ही
दुर्भाग्याने, कारण आम्हाला जे कोळसा गेट आहे त्या कोळसा गेटवर आमची जी गाडी होती पत्रकारांना जाण्याची, पण आतमध्ये तर जाऊ दिली, पण आतमध्ये गेल्यावर तिथले जे दोन RFO आहेत, चिवंडे आणि एक दुबे, या दोघांनीही अक्षरशः पत्रकारांबरोबर अत्यंत अपमानास्पद वागणूक करून त्यांना गाडीतून खाली उतरवलं आणि त्यांना गेटच्या बाहेर जायला सांगितलं. आम्ही त्यांना विचारलं त्यांना की तुम्हाला कोण्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर नाही म्हणे तुम्ही जर गेले तर ते व्हल्चर मरतील. मग मला हा प्रश्न आहे आता की जे आधी गेले त्यांच्यावर काही केमिकल ट्रीटमेंट केली होती की त्यांना काही औषधं वगैरे दिले होते, की वन अधिकारी असो की वन जे त्या ठिकाणी कर्मचारी असो, पोलीस असो, यांना काही यांनी हे केलं होतं का, हे काय म्हणतात त्याला, औषधं दिले होते की काही त्यांना धुतलं होतं आणि आम्हीच पत्रकारामुळे ते व्हल्चर मरतील, अशा प्रकारचा म्हणजे मूर्खपणासारखे जे अधिकाऱ्यांचं बोलणं होतं, त्याची निश्चितच मी या ठिकाणी मागणी करेल. सुधीर मुनगंटीवारांना मी देखील आम्ही याबाबत भेटूच. तरी जे वन अधिकारी आहे यांनी ह्या 2 वन अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी आणि अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक पत्रकारांना देणं हे कितपत योग्य आहे हे ठरवून आणि या क्षेत्राचे म्हणजे ज्यांनी हा सगळा अरेंज केला कार्यक्रम जे डॉक्टर रामगावकर आहेत, त्यांनी देखील याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी जर अशा सूचना दिल्या असतील की काही निवडक पत्रकार ज्यांच्यावर स्प्रे मारला असेल आणि काही निवडक व्यक्ती त्या ठिकाणी ज्यांच्यावर काही स्प्रे मारला असेल सरकारतर्फे आणि काही पत्रकारांवर स्प्रे नाही मारला, अशा प्रकारची जर भावना असेल, निश्चितच ही दुःखदायी आहे, क्लेशदायी आहे आणि प्रत्येक पत्रकाराला कुठे ना कुठे त्यामुळे म्हणजे जसं टाचणी टोचल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये न जाता आम्ही सरळ परत आलो आणि जवळपास या संपूर्ण कार्यक्रमाचं आम्ही मूल्यांकनही करू शकलो नाही आणि दृश्यांकनही करू शकलो नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. नाही, बहिष्कार